त्याच्या अंगण टोकलन चाललं त्याच्या अंगण टोकलांचा तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही झाले जेजुरीला का चाललोय, देव घेऊन चाललोय। तर बस सकाळीच गेले, तर आता आम्ही चाललो आमच्या दादासोबत। आमच्या कारमध्ये पोरं आहेत अख्खी, तर चला पटापट जाऊ, कारण त्यांचे बार बार फोन येतात की लवकर आहे, मला टाइम लागत तयारी करायला। तर चला मित्रांनो पटापट जाऊ, पूर्ण ब्लॉग बघा, खूप मजा येते ह्या ब्लॉगमध्ये। जे नवीन असतील तर सबस्क्राईब करा। तर चला गाईज पटापट जाऊ। तर चला गाईज, आता मी बाहेर आलोय ना, पोराय मला पागल बनवला की सगळे आला ते, पण गाडी ते ना अजून कोणीच ना आला। तर आता आम्ही चालू जेजुरीला, तर एक डान्स होऊन जाऊ दे आमचा। पकड रे असा गोट्या, उभा राहा। आता एक डान्स घेतो आम्ही पोरं, इधर चला 1 2 3 घे 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 तैला घे तैला मार ते घे आईच्या का तैला टेंगा 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 ए ओरिजिनल वाटतो तो, नीट कर टेंगे 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 बघा जेजुरीला चाललोय ना, आवलाच्या दह्यांनी लावल्या आम्ही, चंगू मगू चढला ते वरती आवला तोडाला, सगळं तोड थांब निला सगळं तोडा का, सगळं तोड, एक नंबर काम केला का दे, हलू पडते। तर चला गाडी, आता आपली गाडी आलेली आहे, तर आता पटापट आम्ही गाडीत बसून घेऊ। मी जातो सगळ्यात पहिले, कोणची बॅगी हॅलो वरती लागला का, नाही लागेल रे, एक पुरी भाजी सगळा डब्बा घेतला मी, पार्सल आम्हाला घेतलंय, मसाला पापड कांदे कापा। तर चला पटापट जाऊ, आता बघू, हळूहळू जाऊ जेजुरीला, कुठं स्टॉप भेटला। जय मल्हार सदानंदाचा जय एकविरे माते की। सो गाईज, तर आता आम्ही पोहोचलोय पुण्याला, आणि तर चाय प्यायला थांबलोय। आता थोड्या वेळा मी जेजुरीला पोहोचू, आणि यांनी वडापाव घेतला होता, वडापाव याला वडा काला दिलंय याला ना गाईज, याला शिला वडापाव दिलंय। मी याला बोललो वडा घेऊ नको, वडा कारण काला पडलेला, पण जाऊ दे, भावाला भूक लागलेली आपल्या आता। आणि मी मस्त चाय घेतल्या, आता अर्ध्या घंट्यात पोहोचतो आम्ही पुण्याला, आपला जेजुरीला। तर चाय पिऊ ना, मग डायरेक्ट जेजुरीला भेटतो तुम्हाला। तर चला आता निघू। गाईज आमचा ड्रायव्हर आहे सगळ्या गाड्या चालवतो, बस टेम्पो ट्रेन, विचार कर एवढूसा ड्रायव्हर आहे आमचा। काय पिऊ, चाय का वडापाव? चाय घे, वडापाव बिलकुल खाऊ नको अगं। तर गाईज आता आम्ही आलोय नदीवरती देव धुवाला, अजून पोहोचलो ना आम्ही जेजुरीला, म्हणजे पोहोचलोय पण रूम वरती काही गेलो नाही अजून। तर पहिले देव वगैरे धुवू, आता सगळे आला ते आपल्या पाठी मागून। सोनू काय बोलायचं तुला? मला काहीच नाही बोलायचं, भूक विचार करा, 6-7 घंटे आम्ही गाडी ट्रॅव्हल करतोय ना, काहीच खाल्ला नाही। तर आता नदीवरती जाऊ ना, तिकडे देव धुवू ना, डायरेक्ट रूमवर जाऊ, मग तुम्हाला रूम दाखवतो आम्ही। आणि आपले फॅन्स पण आला तिकडे, तुम्ही बघू शकता जेजुरीला। हाय गाईज चल सेल्फी घेऊ, चल। मी पोचलोय ना, बॅगा धरायला एक माणूस पकडला आम्ही, गरीबासारखं उभं आहे। तर चला गाईज चला जाऊ, पटापट फ्रेश होऊ, नंतर मग तुम्हाला भेटतो, जाम भूक लागले। तर चला पटापट गाईज, तर आमचं जेवण झालंय ना, अख्खे बेडरूम पॅक केलं आमच्यासाठी ना। आता आम्ही मस्त बाल्कनीमध्ये झोपणार आहे, अर्धे टेरेसवरती गेला ते,
अरे ते बाल्कनी मध्ये मस्त आथरलंय जागा नाही उरली म्हणून याला टेरेसवर पाठवतोय. नाही बघा मस्त बाल्कनी मध्ये एक नंबर. सकाळी 4 वाजता उठायचे आम्हाला. आलू लागल. गाईज गुड नाईट. सकाळी भेटू 4-5 वाजता. मग आपण डायरेक्ट गडावरती जाऊ. तर चला गाईज आता आम्ही घेतले गड चढायला ना. अर्धे वरती गेला ते, अर्धे पाठीमागं थांबला ते. अर्धा गड तर चढलो आता, थोडाच बाकी आहे. तर वरती तुम्हाला दाखवल. पूर्ण व्हिडिओ बघत बसा ना. इथला क्लायमेट बघू शकता तुम्ही. सुंदर असा क्लायमेट आहे. आता वरती गेलो पूर्ण तुम्हाला दाखवतो. पहिले जुन्या गाड्यावर जाऊ आपण न. तिकडं झाला तर मग नवीन गाड्यावरती मग रात्री डायरेक्ट बँड बिंड वाजवणार ते नाचणार आहे आपण. तर चला आता वरती जाऊ ना. मग वरतून तुम्हाला पूर्ण क्लायमेट दाखवतो कसा दिसतंय. तर चला वरती. तर चला गाईज आता पोचलो फायनली आम्ही. हे बघा गेटाजवळ पोचलो आपण. देवस्थान कडेपठार. आता जाऊ वरती. एलकोट एलकोट सदानंदाचा. आयकॉन टोकलान चालले त्याच्या अंगात. टोकलांचा याला हातला सापला आम्ही शांत जाग्या शांत जाग्या तू कसा आला आता शांत कर. तर चला गाईज आमचं दर्शन वगैरे झालंय ना. आम्ही अभिषेक पण केलंय. तर आता आम्ही चाललोय नवीन गाडावरती. तुम्ही रस्ते बघू शकता. रस्ते काय आपले बनणार नाही पण हीच मजा असते नवीन गाडावर जायची. तर चला गाईज जाऊ आता नवीन गाडावर ना. तिकडं दाखवतो तुम्हाला. तर चला पटापट. गाईज आता आम्ही थांबलोय लिंबू सरबत पियाला. मामाने मस्त लिंबू सरबत बनवले एकदम. 10 पोरं आहेत आम्ही. सगळे थकला. सगळ्यांची तोंड बघू शकता तुम्ही. अच्छा दादा तर पहिले बघा उलट काय काला झाले. मी तर लय थकलोय आज. लिंबू बनवले 2 ग्लास आहेत. तुला 2 ग्लास आहेत. 4 पाहिजे का मामा? झाले का? उचलू का? थांब ना पहिले त्यांना तर दे. तर गाईज नवीन जेजुरीचं आमचं दर्शन झालेलं आहे ना. बाकीची पोरं सगळी खाली गेला ते. तर आता आम्ही पण चाललो खाली. फोटो वगैरे काढला ते व्हिडिओ वगैरे. आता जाऊ ना जेवण करू ना. बघू नाचाचे बिचाचे नंतर मग डायरेक्ट घरी निघू. तर चला आता पहिले खाली उतरू मग डायरेक्ट तुम्हाला आपल्या रूमवर भेटतो. तर चला.
गाईज आम्ही निघलो घरी जायला. तुम्ही आमचा महिला मंडळ बघू शकतात. आतमध्ये दाखवा आपला महिला मंडळ पूर्ण तर चला गाईज आता मी जस्ट घरी आलोय. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि खूप मजा आली. आणि मित्रांनो जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय गाईज, भेटूया का पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये.